आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी. सांगलीत भर दिवसात थरारक खून, अवघ्या 12 तासात 4 आरोपी गजाआड. सांगली शहरात भर दिवसा ढवळ्या झालेल्या खुनाच्या थरारक घटनेने शहरात खळबळ उडवली आहे. वाल्मिकी आवास परिसरात एका युवकाचा धारदार शस्त्राने निर्गुण खून करण्यात आला. अवघ्या 12 तासात सांगली शहर पोलिसांनी 2 प्रौढ आरोपी व 2 विधी संघर्षित बालकांना अटक केली आहे. 12 जुलै 2025 रोजी दुपारी सुमारे 4 वाजता वाल्मिकी आवास बिल्डिंग नंबर 7 समोर करण गायकवाड आणि त्याचे 3 साथीदार एकूण 4 जणांनी जुन्या वादातून सौरभ बापू कांबळे राहणार वाल्मिकी आवास सांगली याच्यावर एडका आणि कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. डोक्यावर, मानेवर, गळ्यावर आणि पायावर गंभीर वार करून त्याचा निर्गुण खून करण्यात आला. आरोपी घटना घडल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले. घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या आदेशानुसार सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी मेहता हॉस्पिटलच्या मागे टिंबर एरिया परिसरात असलेल्या बंद गोडाऊनमध्ये लपल्याचे समजले. हेड कॉन्स्टेबल संतोष गळवे आणि कॉन्स्टेबल गौतम कांबळे यांनी खात्रीशीर माहिती मिळवताच पोलिसांनी गोडाऊनला 4ही बाजूने घेराव घालून छापा टाकला. यावेळी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफीने कारवाई करत 4ही आरोपींना ताब्यात घेतले. यात 2 विधी संघर्षित बालकांचा समावेश आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे करत असून पुढील चौकशी सुरू आहे. आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी.